नमस्कार. आता बघा, आपली हाऊसिंग सोसायटी आपल्या मालमत्तेच्या हक्कांमध्ये खरं तर किती हस्तक्षेप करू शकते, हा एक खूप मोठा प्रश्न आहे, नाही का? एका सोसायटीने तर कमालच केली. वारसा हक्काने मिळालेलं घर असूनही सदस्यत्व द्यायला चक्क नकार दिला. पण महत्त्वाचं म्हणजे न्यायालयाने यावर एक असा निकाल दिलाय जो सोसायटीच्या अधिकारांच्या मर्यादा अगदी स्पष्ट करतो. चला तर मग हे संपूर्ण प्रकरण नेमकं आहे तरी काय ते समजून घेऊया. जरा विचार करा. कुटुंबाचं घर वारसा हक्काने मिळालं आहे, पण सोसायटी म्हणतीये नाही, आम्ही मेंबरशिप नाही देणार. ही काही काल्पनिक गोष्ट नाहीये, तर अनेकांना प्रत्यक्षात भेडसावणारी ही एक मोठी अडचण आहे. याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका महत्त्वाच्या कोर्ट केसमधून मिळणार आहे. चला, या प्रकरणाच्या अगदी मुळाशी जाऊया. ही गोष्ट आहे राधेश्याम धानुका यांची आणि मालाडमधल्या त्यांच्या घराची. एका साध्या सदस्यत्वाच्या अर्जावरून सुरू झालेला हा वाद पुढे इतक्या मोठ्या कायदेशीर लढाईत कसा बदलला ते पाहूया. तर या प्रकरणाची सुरुवात होते 1989 साली, जेव्हा राधेश्याम यांच्या आईवडिलांचं निधन झालं. बरीच वर्ष गेली आणि 2007 मध्ये त्यांच्या भाऊजेईने त्या फ्लॅटवर हक्क सांगितला. पण तो खटला फार काळ चालला नाही. तो बिनशर्त मागे घेण्यात आला. म्हणजे काय, कायदेशीर अडचण दूर झाली होती. यानंतर राधेश्याम यांनी सोसायटीकडे सदस्यत्वासाठी अर्ज केला आणि इथूनच खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली. आता गंमत बघा, मालकी हक्काचा जो काही कायदेशीर वाद होता तो संपला होता. सगळं काही स्पष्ट होतं. तरीही सोसायटीने राधेश्याम यांना सदस्यत्व देण्यास सरळ सरळ नकार दिला. हा फक्त एक नकार नव्हता, तर सोसायटीने आपल्या अधिकारांच्या पलीकडे जाऊन उचललेलं एक पाऊल होतं. सोसायटीने सदस्यत्व नाकारताना काही कारणं पुढे केली. त्यांनी म्हटलं की अर्ज योग्य पद्धतीने केलेला नाहीये, मूळ मालकाचे इतरही वारसदार आहेत आणि त्यामुळे आधी खरा मालक कोण आहे हे ठरवलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, तर सोसायटी स्वतःच न्यायालय बनवून मालकी हक्काचा निवाडा करू पाहत होती. अर्थातच सोसायटीच्या या निर्णयाला राधेश्याम यानं आव्हान दिलं. प्रकरण आधी गेलं सहकारी संस्था न्यायाधिकरणाकडे, जिथे निकाल त्यांच्या बाजूने लागला. पण सोसायटीने हे मान्य केलं नाही आणि प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयापर्यंत खेचत नेलं. अनेक वर्षांच्या या लढाईनंतर प्रकरण अखेर मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं आणि मग 18 एप्रिल 2024 रोजी कोर्टाने एक असा निर्णायक निकाल दिला ज्याने केवळ याच प्रकरणाचाच नव्हे तर अशा अनेक वादांवर कायमचा पडदा टाकला. आता ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं की हाऊसिंग सोसायटी म्हणजे काही कोर्ट नाहीये. मालकी हक्काचे वाद सोडवणं किंवा वारसा हक्कावर निर्णय देणं हे तिचं कामच नाहीये. हे खूपच महत्त्वाचं विधान आहे. पण न्यायालयाने हा निर्णय का दिला असेल, यामागे एक महत्त्वाचं कायदेशीर तत्त्व आहे. सोसायटीची भूमिका नेमकी कुठे संपते आणि न्यायालयाची कुठे सुरू होते, यातला फरक आता आपण अगदी स्पष्टपणे समजून घेऊया. ही स्लाईड या दोन्हींमधला फरक अगदी सोपा करून सांगते. बघा, हाऊसिंग सोसायटीची भूमिका ही पूर्णपणे प्रशासकीय आहे. म्हणजे मालमत्तेची देखरेख करणं, मेंटेनन्स गोळा करणं वगैरे. यासाठी त्यांना फक्त वरवरच्या म्हणजे प्रथमदर्शनी पुराव्याची गरज असते. या उलट दिवाणी न्यायालयाचं म्हणजे सिव्हिल कोर्टाचं काम हे कायदेशीर मालकी ठरवणं, वारसा हक्काचे वाद सोडवणं आणि त्यावर अंतिम निर्णायक निकाल देणं हे आहे. इथे प्रथमदर्शनी किंवा प्रायमा फेसी हा कायदेशीर शब्द खूप महत्त्वाचा ठरतो. याचा सरळ अर्थ आहे पहिल्या दृष्टिक्षेपात. म्हणजे सोसायटीला फक्त वरवरची कागदपत्र तपासून अर्जदाराचा दावा खरा वाटतोय का एवढंच बघायचं आहे. त्यांना काही खोल कायदेशीर चौकशी करून मालक कोण आहे हे ठरवायचं नाहीये. आणि हा मुद्दा तर याला आणखीनच स्पष्ट करतो. न्यायालयाने पुढे असंही म्हटलंय की सोसायटीने सदस्यत्व दिल्याने कुणाचा मालकी हक्क तयार होत नाही किंवा काढूनही घेतला जात नाही. जर वारसांमध्ये मालकीवरून काही वाद असेल तर तो फक्त आणि फक्त दिवाणी न्यायालयातच सोडवला जाऊ शकतो, अन्य कुठेही नाही. या प्रकरणात एक भावनिक पण तितकाच महत्त्वाचा तपशील समोर आला. राधेश्याम यांचे भाऊ, जे स्वतः उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश होते, त्यांनी सोसायटीला पत्र लिहून स्पष्ट सांगितलं होतं की त्यांचा राधेश्याम यांच्या दाव्याला कोणताही आक्षेप नाही आणि त्यांना कोणताही खटला लढायचा नाही. तरीही सोसायटीने आपला हट्ट काही सोडला नाही. तर मग या संपूर्ण प्रकरणातून आपण काय शिकायला हवं? या निकालाचा मालमत्ता मालकांसाठी नेमका काय अर्थ आहे? सर्वात महत्त्वाचे मुद्दे आता पाहूया. तर ह्या प्रकरणातून लक्षात ठेवण्यासारख्या 3 अगदी सोप्या गोष्टी आहेत. 1. सोसायटीची मेंबरशिप ही फक्त आणि फक्त प्रशासकीय सोयीसाठी आहे. 2. त्यामुळे कायदेशीर मालकी ठरत नाही किंवा बदलतही नाही. आणि 3री सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मालकी हक्काचे सगळे वाद फक्त आणि फक्त दिवाणी न्यायालयातच म्हणजे सिव्हिल कोर्टातच सोडवले जाऊ शकतात. हा निकाल खरं तर फक्त एका हाऊसिंग सोसायटीपुरता मर्यादित नाहीये. हा आपल्याला एक मोठा प्रश्न विचारायला भाग पाडतो.
मग ती सोसायटी असो किंवा इतर कोणतीही संस्था, अशा शक्तिशाली गटांना त्यांच्या ठरवून दिलेल्या मर्यादेतच काम करायला कसं भाग पाडता येईल, यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे.